तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. मी स्वतः मालक आणि कामगार चुम्मा भरे ब्लॉग मध्ये. तर आता मी चाललोय, भाडं आहे आज एक मला मुळशीकडचं म्हणजे अलीकडेच त्याचे एक देवस्थान आहे, तर तिथं चाललोय मी. तर सोमवारची सुट्टी, आज पाऊस येतोय, इतका पाऊस आहे 2 दिवस झालं. म्हणजे काल दुपारपासून म्हणजे 2-3 दिवस झालं येतोच आहे, पण रात्रभर इतका पाऊस होता जोरात, खतरनाकच होता. असले विजा कडकडत होते ना, फाटत होती मला लय जोरात. म्हणजे 3-4 दिवस पाऊस सांगितलं कंटिन्यू. आता आवाज पण येत असेल तुम्हाला टप 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 गाडीवरती. तर मी चाललो होतो भाडं करायला. काळजी घ्या, घरी राहावा, बाहेर फिरू नका. जसं मी फिरतोय बावडासारखं अरे काम करतोय मी. तर चाललोय मी. सर त्यांना लय दिवसातून त्यांचा फोन आला, ती सुट्टी पण तो चाललोय मी आता. गाडी वगैरे धुतली मगाशी, आवरलं. 8:30चा पिकअप आहे, 8:20 झाले दादा. तर मी निघतोय. चला आता जाऊया, पुढं कुठं जाणार आहे ते बघा नक्की तुम्ही ब्लॉग मध्ये. लेट्स गो. चुम्मा. जय किसन कन्हैया. कंटिन्यू बारिश हो रही, देखो कंटिन्यू बारिश हो रही, हेवी लेवल पे कंटिन्यू. एवढा पाऊस पडतोय रात्रीपासून, खतरनाक. असं पाणी होतं पाठीमागं, तुम्हाला दाखवायचं विसरलो मी जरा. जोरात ओढलं होतं मस्तपैकी, जोरात जरा फास्टचा गाडी चालू होती मी, त्यामुळं मजा येते अशी जरा. इतका ना करा रूप्स. इंस्टाग्रामचं पेज एवढं आता हे झालंय ना, रीच गेलंय ना, स्क्रीनशॉट टाकन मी आता. इतका ना करा रूप्स. पोचलो आता इथं मसोबा मंदिर खारवड्याला. तर काहीच गर्दी नाहीये, एकच गाडी, मीच आहे फक्त, मी आणि आमचे सर आहेत ते 2, गोंधळ काका आणि वैरागर काका. तर चला आता ते थांबलेत नाश्ता करायला, हे दर्शन घेऊन येतो आणि नंतर नाश्ता करतो मग. सो चलो. पहिल्यांदा आलोय मी इथं, माहित नाही आता मला पण कसा काय विषय तो. बुबू चप्पल बाप वाटते का सांगा, कोल्हापुरी तशी घेतली 800 रुपयाला, पण पावसात वाट लागते चप्पलची. दर्शन केलं मी आता आतमध्ये जाऊन. तर इथं बघा नंदी केवढा, यांच्यावरती शंकर पार्वती, भगवान शंकर पार्वती मूर्ती. इथं वरती जागा वगैरे बसायला अशी. आलो मी दर्शन घेऊन, गर्दी वगैरे नाही काय, भारी प्लेस आहे. समोर धबधबा किती, 1 2 3 4 5 6 असा व्ह्यू. मी आलो दर्शन घेऊन, गर्दी तर काहीच नाहीये, एक गाडी होती फक्त. भारी दर्शन झालं, गर्दी नाही काय नाही, एकटा आपला मस्त फिरून वगैरे आलो. मूर्ती वगैरे तुम्ही बघितली असेल, महादेवाची आणि शंकर पार्वतीची मूर्ती केवढी मोठी नंदीवर बसलेली. आणि शांत वातावरण, पाऊस येतोय, एकदम असं भारी वातावरण झाले, शांत. आणि पाऊस आता थोडासा थांबलाय, पण रात्रीपासून पाऊस आहे. आणि पाठीमागची नजर तुम्ही बघितली असेल, अगं असं वाटत होतं की किती रेकॉर्ड करावं. ते डोंगर मध्ये, ते मध्येच असं धुकं होतं, ढग आलते खाली, असलं भारी सीन वाटत होतं ना डोळ्यांसमोर बघायचं. येताना मोठ्या गावच्या अलीकडं एक नंबर वाटत होतं. तर मी थोडे गाडी चालवत होतो, त्यामुळे थोडे शॉर्ट काढलेत मी, तेवढेच टाकलेत, बाकी जास्त काही काढलं नाही. फक्त तिथं ड्रोन असताना आयुष्य खतरनाकच झाला असता विषय, खतरनाकच. तर आता सरांनी गेले नाश्ता करायला, पाय पडून आलो, त्यामुळे काय आता इथून परत रिटर्न. आजचा ब्लॉग शॉर्ट असा बघू, मी आता जर किती वाजता जातो त्यावरती डिपेंड असणार आहे. एखाद्या वेळेस केलं तर उबेर चालू करेल, नाही तर नाही, मग घरी बघू आता किती असं होतं. आता वाजले 10:30. लेट्स गो. तुम्ही कधी आला नसेल तर या, एकदा मी वैष्णवी त्यांना आई त्यांना घेऊन येतो. अरे असं सुट्टीच्या दिवशी घेऊन येईन सकाळ भारी वाटतं जरा. म्हणजे मी पहिल्यांदा आलो इथं पाया पडला. खरं तर म्हणजे मंदिर मला माहिती नव्हतं एवढे दिवस, काय माहित नव्हतं मला. पण भरपूर जणांचे स्टेटस वगैरे बघत तो, स्नॅपला वगैरे टाकत होते भरपूर जण. पण मी एवढे दिवस म्हणजे माझा काही योग आला नाही, काही देवाचं काय असलं मला माहित नाही आता ते. त्यामुळे मी आता ते पहिल्यांदा आलो, येईल मी नक्की भेटून पुढं.
आता आम्ही आलो इथं टेमघर धरण आहे त्याच्या वरती आलो आहे. तर टेमघर धरणाच्या वरती आल्यानंतर एक टेमघर हिल्स नावाचं हॉटेल आहे. तर तिथं आलं चहा प्यायला थांबलो होतो आम्ही. एवढं भारी हॉटेल आहे, भारी म्हणजे नॉर्मलच हॉटेल आहे, असं बॅकवॉटरला आहे टेमघर धरणाच्या. आणि वरती आणि खाली अशी जागा आहे बसायला वगैरे अशी. तर तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. चुम्मा व्ह्यू आहे, चुम्मा. खरंच एक नंबर आहे. बघा पाणी, बघा तिथं धरण आहे समोर. बघा तिथं धरणाचे दरवाजे वगैरे हे. आणि धरण आता फुल भरले, पाऊस चालू आहे. पारा 2-3 दिवस झालं तर कंटिन्यू तर आहेच, त्यामुळे फुल धरण आहे. आणि आतमध्ये वगैरे अशी बसायला जागा आहे. तिकडे काय जरा दाखवत नाही मी, जरा तो बसायचा विषय वेगळा. कोणाला यायचं असेल तर येऊ शकता. आणि इकडं असं बॅकवॉटर तिकडे एक हॉटेल आहे, ते पाठीमागचं हॉटेल आहे. वरती आल्यानंतर पहिलं हॉटेल ते लागतं, ते सोडून पुढे आलात की हे हॉटेल आहे टेमघर हिल्स नावाचं. तर कधी आलात तरी नक्की भारी मोठ्या नावाच्या. सर मी आम्ही 3 जण आहे हॉटेलमध्ये, चहा केलं मस्तपैकी. आणि अशी वाईब असेल तर काय, पावसाचं वातावरण आणि 2-3 मित्र असेल तर काय एक नंबरच, विषयच खोल. तर भारी वाटते का नाही सांगा मला. तुम्हाला व्ह्यू कसा वाटला, ब्लॉग कसा वाटतोय, एक नंबर वाटते का नाही सांगा जरा. काहीच व्ह्यू तो देखो, काही शपथ. धरणाच्या पाठीमध्येच आहे थोडासा विषय इथं, तो नाही दाखवत तुम्हाला. पण जागा एक नंबर, चुम्मा चुम्मा जागा आहे, चुम्मा. हा एक नंबर. आता वाजले 12:30. आता आम्ही निघालो परत रिटर्न जर्नीला. तर चहा वगैरे पिला, त्यानंतर लगेच 5-10 मिनिटात निघालो. तर गॅसची गाडी लागली आहे फायनली. तर आता बघू, जाईल मला तर वाटतं घरी, कारण जास्त काही किलोमीटर वगैरे नाही आहे, काय कमीच आहे, एवढं काही नाही असं विषय. तर निघालो आहे, बघू आता तिथं पोहोचल्यावर तुम्हाला सांगतो किती वाजतात ते, काय टायमिंग वगैरे. आणि फिरायला यायचं असेल तर खरंच बाहेर राहून शांत आहे. बघा आपली जवळजवळ म्हणजे 1 मिनिट होता आला बोलतो मी, पण एक तरी गाडी गेली लवासा रोडला, ते पण यायलाच लागतंय. या नक्की, एखादी गाडी येते, गर्दी नाही आहे, मस्त वातावरण चिलमध्ये, या नक्की तुम्ही आलात तर. चला आता पोहोचल्यावरती बोलतो तुम्हाला किती वेळ लागला, किती वाजता पोहोचलो वगैरे ते काय. सो लेट्स गो बेबी. आणि फॉलो, लाईक, शेअर करा.